नमस्कार. RL न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा जोरदार स्वागत. येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद नगरपालिकेचे मतदान होणार आहे. अतिशय चुरशीचं हे मतदान होणार असून सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. असे असताना अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा आणि या प्रचारासाठी मोठमोठे सभेचे आयोजन करण्यात येत आहे. आज प्रामुख्याने खरं सांगायचं झाल्यास मतदारांना प्रलोभन देण्यासाठी किंवा मतदारांना भुरळ घालण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे आहेत की प्रचाराच्या कुठलीच संधी आता सोडताना दिसून येत नाही. असे असले तरी सर्वत्र प्रचार हा अंतिम टप्प्यात येत असताना नगरसेवक हा कसा असावा? नगरसेवक हा सतत जनसंपर्कात असावा, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी झटणारा असावा, जनसेवेचं व्रत धारण करणारा असावा का आपले स्वतःचे खिसे भरणारा असावा? हे मात्र आता याची उलट परिस्थिती दिसून येत आहे. असो, परंतु आज अवघ्या काही तासांवर मतदानाला सुरुवात होणार आहे. असे असताना नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या प्रचारासाठी सर्वत्र मोठमोठे नेते मंडळी प्रचार करताना दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासाठी एवढे मोठे मोठे मातब्बर नेत्यांना पाचारण करावं लागते, ही एक शोकांतिका आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब, गुलाबराव पाटील साहेब, सावकारे साहेब, तसेच केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांना या ठिकाणी प्रचारासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या सभाही, मोठमोठ्या सभा या ठिकाणी होताना दिसून येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी एवढे मोठ्या युद्ध पातळीवर एवढे मोठे नेत्यांना पाचारण करावं लागतं, ही एक शोकांतिका आहे. मित्रो, लोकसेवक कसा असावा, नगरसेवक कसा असावा, नगराध्यक्ष कसा असावा? सतत जनतेच्या संपर्कात राहून जनतेची सेवा करणारा असावा, गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना साथ देणारा असावा. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत कधी नव्हे तर पहिल्यांदाच एवढे मोठे महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांना या ठिकाणी प्रचारासाठी यावं लागतंय, ही फार मोठी शोकांतिका आहे. असो, येत्या 2 दिवसात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषद, नगरपंचायतीचं मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असला तरी मात्र घरोघरी जाऊन प्रचार होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर चौकात चौकात प्रचार सभा आयोजन करण्यात येत आहे. असं एवढी मोठी प्रचाराची रणधुमाळी कशासाठी? आपलं जर काम असतं, जनतेमध्ये आपलं काम असतं, जनतेशी आपला संपर्क असता, तर एवढ्या मोठ्या सभा आपल्याला घेण्याची गरज भासली असती का? हाही एक प्रश्न अनुत्तरितच आहे. असो, येत्या 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद, नगरपालिकेचं मतदान होणार आहे. आवर्जून सर्वांनी मतदान करा, परंतु मतदान असं करा की तो नगरसेवक, तो नगराध्यक्ष आपल्या जनतेच्या हितासाठी झटणारा असावा. अशा हिशोबाने, अशा पद्धतीनं या ठिकाणी मतदान करा, जरूर करा. मित्रो, लवकरच 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 3 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषद, नगरपालिकेच्या मतदानाचा निकाल लागणार आहे. निकाल काय लागणार आहे हे तर येणारा
काळच सांगणार आहे. असे असले तरी येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदानसुद्धा होऊ घातलं आहे. याचबरोबर या निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच हौशे नवशे आणि गवशे सगळे उमेदवार आतापासूनच आपल्या तयारीला लागलेले आहेत आणि प्रचारात आतापासूनच ते आपला प्रचार सुरुवात केलेली आहे. असे असले तरी प्रचार करताना किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदान डोळ्यासमोर ठेवून लग्न कार्यात विवाह समारंभात किंवा इतर स्थानिक कार्यक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी आवर्जून हजर राहताना व आपला प्रचार करताना दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असली तरी अनेक ठिकाणी नगरसेवक हे बिनविरोध विजयी झालेले आहेत. एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात प्रथमच कदाचित जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा मंत्री महोदय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सुविद्य पत्नी साधनाताई गिरीश महाजन याही वर्षी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या. त्यांनाही प्रथमच जळगाव जिल्ह्यात कदाचित प्रथमच या नगरपालिकेत साधनाताई महाजन या नगराध्यक्षा म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. बिनविरोध त्यांचा विजय झालेला आहे. ही एक राजकारणाच्या पटलावरील आगळीवेगळी घटना आहे. आता 2 दिवसानंतर या मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे येणारा या निवडणुकीत 5 दिवस पैशाची खैरात करणाऱ्यापेक्षा 5 वर्ष मतदारांच्या सतत पाठीशी खंबीर उभा असणाऱ्या उमेदवाराला विजयी करा, एवढंच कळकळीची विनंती करतो. श्री रवींद्र लाठे, RL न्यूज पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. धन्यवाद.